घेताना तिघे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात। सोलापूर महावितरण कार्यालयातील घटना। पंतप्रधान सूर्यघर योजनेतून लोकांच्या घरांवर सौर ऊर्जा पॅनल बसवून देण्याचे काम करणाऱ्या तक्रारदारांकडून साहेबांसाठी 8,000 रुपयांची लाच घेणाऱ्या कंत्राटी कर्मचारी योगीनाथ म्हेत्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। म्हेत्रे यांनी महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत वनमाने व सहाय्यक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी लाच स्वीकारण्याचे मान्य केले। त्यामुळे या तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। सतत लाचेची मागणी होऊ लागल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले। मंगळवारी कंत्राटी कर्मचारी योगीनाथ म्हेत्रे यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत वनमाने यांच्यासाठी 5,000 रुपये तर सहाय्यक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी 3,000 रुपयांची लाच घेतली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात तो कंत्राटी कर्मचारी आणि सहाय्यक अभियंता सलगर हे दोघे अडकले आहेत, परंतु अतिरिक्त कार्यकारी अभियंता वनमाने रजेवर असल्याने त्यांना अटक झालेली नाही। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या नेतृत्वातील पथकाने केली आहे।